नमस्कार मित्रांनो, 7 ऑगस्ट 2024ला टाटा मोटर्सची ब्रँड न्यू SUV टाटा कर्व ही गाडी इंडियन मार्केटमध्ये लॉन्च होणार आहे। या गाडीच्या कन्सेप्टला खूप आधी टाटावाल्यांनी शोकेस केलं होतं आणि आता फायनली ही इंडियन मार्केटमध्ये लॉन्च होत आहे। कन्सेप्टमध्ये आणि रिअल कारमध्ये जास्त अंतर नाही आहे। जशी कन्सेप्टमध्ये तुम्ही कार पाहिली सेम तशीच गाडी आहे। थोडं फार चेंजेस तर असतातच, पण खूप मोठा डिफरन्स नाही आहे। ज्यावेळी टाटावाल्यांनी याचा कन्सेप्ट दाखवला त्यावेळी खूप लोकांनी या गाडीची तारीफ केली होती, कारण कुपे SUV असून इंडियन मार्केटमध्ये आली नव्हती। पण आताच्या प्रेझेंट टाइमचं बोलायचं झालं तर सिट्रॉननी आपली SUV कुपे लॉन्च करून टाकली आहे आणि महिंद्रा पण काही महिन्यामध्ये लॉन्च करणार आहे। महिंद्राची SUV एक्झॅक्टली दिसण्यामध्ये कशी असणार आहे हे आत्ता सांगू शकत नाही। या गाडीचे पण स्पाय शॉट्स आलेले, त्यामध्ये ही गाडी खूप जबरदस्त दिसत आहे। पण आत्ता आपल्याला पुढे जी गाडी आहे त्याच्याबद्दल बोलू। काही दिवसांपासून कर्वचे पण खूप सारे स्पाय शॉट्स व्हिडिओज पाहायला भेटले। हे काही फोटोज आणि व्हिडिओज मध्ये गाडी पूर्ण दिसून येत आहे आणि मधून टाटावाले आपल्या टीजर टाकत आहेत। यामध्ये डिझाईन पूर्ण क्लिअर दिसून येत आहे, पण काही प्रमोशन्स व्हिडिओमध्ये आणि रिअल लाईफमध्ये फरक असतो। मध्ये आपल्याला क्लिअर फरक नाही दिसून येत। रोड प्रेझेन्स कसा असेल, एक्झॅक्टली गाडी दिसण्यामध्ये कशी असणार आहे, फक्त आपल्याला डिझाईन समजायला भेटली। पण इंडियनल्या लोकांना कुठल्या पण SUV मध्ये सर्वात जास्त आवडते ती रोड प्रेझेन्स त्या SUVची, आणि रोड प्रेझेन्स ही रिअल व्हिडिओमध्ये दिसून येते। आता रिसेंटली एक व्हिडिओ भेटला आहे, त्यामध्ये टाटा कर्वचा रोड प्रेझेन्स आणि डिझाईन आपल्याला दिसून येते। व्हिडिओ स्टार्ट होतो त्या गाडीच्या बॅक साईडनी आणि गाडी मागून दिसायला एकदम मस्क्युलर दिसते आणि यासोबत गाडी ऑटोमॅटिक टेलगेट पण ओपन होत आहे। यामुळे गाडी एक प्रकारे प्रीमियम बनवली आहे। बूटमध्ये खूप चांगला स्पेस भेटतो आणि एक बटन प्रेस केलं की टेलगेट बंद होतं। जर पाहिलं तर या गाडीचा लुक लॅम्बोर्गिनी उरुस सारखा वाटतो, पण त्या गाडीसोबत कंपेअर करणं वेड्याचं काम आहे। पण मागच्या डिझाईन आहे ते खूप सेम आहे आणि एवढ्यात कमी पैशामध्ये असं डिझाईन देणं खूप मोठी गोष्ट आहे। याच्या व्यतिरिक्त मागं रनिंग इंडिकेटर्स आणि कनेक्टेड टेल लाईट्स पण भेटतात। SUVच्या डोर्सचं फ्लश हँडल्स आहेत विथ इल्युमिनेटेड, जे की आपण SUV मध्ये पाहिले। आता मध्ये एक मोठा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि इन्फोटेनमेंट सिस्टीम पण भेटते। SUV मध्ये नवीन वाले स्टीअरिंग व्हील आहे जे की इल्युमिनेटेड आहे, जे रिसेंटली टाटा सफारी आणि टाटा हॅरियरमध्ये पाहिले आहेत, आणि यामध्ये पॅडल शिफ्टर पण दिलेले आहेत। याचबरोबर जास्त इंडियन्सला आवडणारी गोष्ट पॅनोरामिक सनरूफ पण दिलेला आहे, जो की मोठा आहे। या व्हिडिओमध्ये जी गाडी दिसते ती एक इलेक्ट्रिक व्हर्जन आहे, जी की 45 किलोवॅट बॅटरी आणि 55 किलोवॅट बॅटरीसोबत येणार आहे। एकाची रेंज 461 किलोमीटर, दुसऱ्याची रेंज 550 किलोमीटर एवढी आहे। याशिवाय ही गाडी डिझेल आणि पेट्रोलमध्ये पण लॉन्च होणार आहे। डिझेलमध्ये तेच सेम इंजिन नेक्सॉनवालं भेटणार आहे आणि पेट्रोलमध्ये टाटानी नवीन GDI पेट्रोल इंजिन भेटणार आहे, जे आपण 2023 ऑटो एक्सपोमध्ये पाहिलं होतं। यामध्ये 2 इंजिन शोकेस केले होते, 1.2 लिटर टर्बो GDI पेट्रोल आणि 1.5 टर्बो GDI पेट्रोल इंजिन। पण आपल्याला या गाडीमध्ये 1.2 लिटर वालं पेट्रोल इंजिन भेटणार, जे की 225 न्यूटन मीटर टॉर्क आणि 125 PS ची पॉवर जनरेट करणार आहे। आणि दुसरं इंजिन जे आहे ते 170 PS ची पॉवर आणि 280 न्यूटन ऑफ टॉर्क जनरेट करणार आहे। पण आपल्याला अशी आशा होती की या गाडीमध्ये 1.5 लिटरचं इंजिन पण येणार, कारण या गाडीचे जे मेन कॉम्प्युटर आहे त्या गाडीमध्ये 1.5 लिटर इंजिन भेटतं आणि त्याची पॉवर पण खूप चांगली आहे। फीचर्स खूप जास्त दिलेले ते स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता। आणि जे लोक आधी बोलत होते की टाटा फीचर्स नाही देत, त्यांसाठी हे आहे। गाडीची प्राईस अजून नाही आली, पण असा अंदाज आहे की गाडीची प्राईस 7 ऑगस्टलाच कळेल आणि ज्याचं बेसिक मॉडेल 10 ते 11 लाखामध्ये चालू होईल आणि त्याचं टॉप एंड 20 ते 21 लाखापर्यंत जाईल। सेफ्टी रेटिंग अजून नाही आहे टाटा मोटर्सकडून आलेली, पण एक व्हिडिओ रिसेंटली लॉन्च झाला होता, त्यामध्ये 5 स्टार आपल्याला रेटिंग भेटेल।